नमस्कार. मी तुमचं स्वागत करते ज्योतिषवाणी टीव्हीच्या एका अशा विशेष भागात जो कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. मिथुन राशीच्या जातकांनो, तुम्ही कधी विचार केलाय का, तुमच्याकडे बुद्धी आहे, चपळता आहे, बोलण्याचं चातुर्य आहे, तरीही यश तुमच्या घराच्या उंबरठ्यावर येऊन का थांबतंय? का तुमची स्वप्न पूर्ण होता होता राहून जातात? कारण तुमच्याकडे तुमच्या राशीची ती गुप्त किल्ली नाहीये जिला शास्त्रात गुरुमंत्र म्हटलं जातं. हा तो मंत्र नाही जो तुम्ही इंटरनेटवर सहज शोधू शकाल. हा तो मंत्र आहे जो पिढ्यानपिढ्या गुरूंनी आपल्या लाडक्या शिष्यांना दिला. आज या विशेष व्हिडिओमध्ये मी तुमच्यासमोर उलगडणार आहे मिथुन राशीचा तो महागुरुमंत्र जो तुमची आर्थिक तंगी, मानसिक तणाव आणि शत्रूंचे अडथळे एका फटक्यात दूर करेल. हा व्हिडिओ 10-15 मिनिटांचा असेल, पण यातील प्रत्येक सेकंद तुमच्या पुढच्या 7 वर्षांच्या नशिबाचा पाया रचणार आहे. सावधान, हा मंत्र उघड करण्यापूर्वी काही कठोर नियम आहेत. ते चुकले तर मंत्र उलट फिरू शकतो, त्यामुळे एकही शब्द मिस करू नका. मिथुन राशीची मानसिकता आणि दुहेरी स्वभाव. मित्रांनो, मिथुन रास ही वायू तत्वाची रास आहे. तुमचं मन हे वाड्यासारखं चंचल असतं. बुधाच्या प्रभावामुळे तुम्ही एकाच वेळी 10 गोष्टींचा विचार करता, पण याच चंचलतेमुळे तुमच्या ऊर्जेचा नाश होतो. तुम्ही एक व्यवसाय सुरू करता, पण 10 दिवसात वाटतं की दुसरा चांगला आहे. तुम्ही एक नोकरी करता, पण तुमचं मन तिथे रमत नाही. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या ही पैसा नाहीये, तर एकाग्रता आहे. तुमच्या कुंडलीत जेव्हा गुरुग्रह कमकुवत होतो, तेव्हा तुमची बुद्धी तुम्हालाच फसवायला लागते. तुम्ही लोकांच्या मदतीला धावून जाता, पण लोक तुमची किंमत करत नाहीत. तुमची स्वतःची माणसं तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात. हे सगळं घडण्याचं कारण म्हणजे तुमच्या आभा मंडळात असलेली कमतरता. आज जो गुरुमंत्र मी तुम्हाला देणार आहे तो तुमच्या या विखुरलेल्या ऊर्जेला एकत्र बांधून एका लेझर बीमसारखा शक्तिशाली बनवेल. हा मंत्र तुमच्या बुद्धीला धार देईल आणि तुमच्या वाणीमध्ये सिद्धी निर्माण करेल. म्हणजेच तुम्ही जे बोलाल ते खरं होऊ लागेल. पण हा मंत्र सिद्ध करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या नक्षत्राची ताकद जाणून घेणं गरजेचं आहे. नक्षत्रांचे रहस्य आणि मंत्राचा प्रभाव. मित्रांनो, मिथुन राशीत 3 नक्षत्र येतात आणि प्रत्येकासाठी हा मंत्र वेगळ्या पद्धतीने काम करतो. 1. मृगशिरा नक्षत्र. तुमचे नक्षत्र मृगशिरा असेल तर तुम्ही नेहमी काहीतरी शोधण्याच्या मागे असता. तुम्हाला कधीच समाधान मिळत नाही. तुमच्यासाठी हा गुरुमंत्र तळपत्या सूर्यासारखा असेल. हा मंत्र तुमच्यातील संशय संपवून तुम्हाला स्थिरता देईल. विशेषतः ज्यांना स्वतःचं घर हवं आहे त्यांच्यासाठी हा मंत्र जमिनीखालून धन मिळवून देण्याची ताकद ठेवतो. 2. आर्द्रा नक्षत्र. हे राहूचं नक्षत्र आहे. तुमच्या आयुष्यात वादळं खूप येतात. अचानक संकट येणं, अपघातांची भीती वाटणं किंवा कोणातरी आपल्याला करणी बाधा केली आहे असं वाटणं हे तुमच्या बाबतीत होतं. तुमच्यासाठी हा गुरुमंत्र एक सुरक्षा कवच असेल. हा मंत्र म्हणताना तुमच्या शरीरातून जी कंपनी निर्माण होतील ती नकारात्मकतेला जाळून खाक करतील. पुनर्वसू नक्षत्र. हे स्वतः गुरुदेवांचे नक्षत्र आहे. तुम्ही ज्ञानी आहात, पण तुमच्या ज्ञानाचा फायदा तुम्हाला स्वतःला होत नाही. तुमच्यासाठी हा मंत्र राजयोग देणारा ठरेल. हा मंत्र सिद्ध केल्यावर समाजात तुमचं नाव आदराने घेतलं जाईल. तुमची मुलं प्रगती करतील आणि घरात लक्ष्मीचा अखंड वास राहील. आता वेळ आली आहे त्या मंत्राची, पण त्याआधी ही साधना कुठे आणि कशी करायची याचे नियम नीट समजून घ्या. साधना विधी. तो गुप्त विधी काय आहे? हा मंत्र केवळ जपायचा नाहीये, तो प्रज्वलित करायचा आहे. साहित्याची यादी लिहून घ्या. 1. तांब्याचा कलश. 2. थोडे हिरवे मूग, कारण बुध हिरव्या रंगाचा स्वामी आहे. 3. केळीचं पान किंवा पिवळ्या रंगाचं सुतियासन. 4. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा. हा मंत्र तुम्ही दिवसा कधीही म्हणू शकत नाही. मिथुन राशीसाठी सर्वात शक्तिशाली वेळ म्हणजे संधिकाळ. जेव्हा दिवस मावळतो आणि रात्र सुरू होते त्या 20 मिनिटांच्या काळात विश्वातील सर्व दरवाजे उघडे असतात. तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यात बसून समोर दिवा लावून कलशात पाणी ठेवून हा विधी करायचा आहे. मंत्र म्हणताना डोळे बंद ठेवा आणि कल्पना करा की तुमच्या कपाळाच्या मध्यभागी म्हणजे 3ऱ्या डोळ्यावर एक हिरव्या रंगाचा प्रकाश चमकतोय. हा प्रकाश म्हणजे साक्षात बुधाची आणि गुरुची एकत्रित शक्ती आहे. मिथुन राशीचा महागुरुमंत्र.
आता तो मंत्र नीट ऐका आणि शक्य असेल तर लिहून घ्या. ओम ऐं स्त्रीं श्रीं बुधाय नमः. ओम ग्राम ग्रीम ग्रौम सह गुरवे नमः. हा जोड मंत्र आहे. यात सरस्वतीचं ऐंग, संकटांना तारणारं स्त्रींग आणि लक्ष्मीचं श्रींग बीज दडलं आहे. सोबतच गुरुचा बीज मंत्र जोडल्यामुळे हा मंत्र ब्रह्मास्त्रासारखा काम करतो. हा मंत्र 21 दिवस सलग 108 वेळा म्हणायचा आहे. एक अत्यंत गुप्त गोष्ट, 21व्या दिवशी कलशातील ते पाणी पूर्ण घरात शिंपडा आणि उरलेला पाणी एखाद्या झाडाला घाला. तुमच्या घरातील भांडणे, आजारपण आणि पैशाची टंचाई त्याच क्षणी संपायला सुरुवात होईल. मिथुन राशीच्या जातकांनो, हा मंत्र तुमच्यासाठी साक्षात ईश्वरी देणगी आहे. यावर विश्वास ठेवा. तुम्हाला काय अनुभव आले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला तुमची वैयक्तिक कुंडली तपासायची असेल तर खाली दिलेल्या माहितीवर संपर्क करा. ज्योतिषवाणी टीव्हीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं मंगल होवो. शुभम भवतु.